आमच्या समाजाचा फायदा दुसरा झाला, हे दोन विषय म्हणता ना तुम्ही देणारच नाही तर तुम्हाला फायदा कसा काय होईल? तुम्ही दिल्यावर समाजाला दिसतंय ना कोणी फायदा केलाय. आणि राजकीय भाषा तोंडात ते म्हणताय तर बंद केली मी ती. द्या आता या 2-3 दिवसाच्यात सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. आता नाही केलं तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ. 2024ला काय झालं म्हणून. इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा बरबाद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला. हो, कारण मराठ्याचे पोरं आता गप नाही बसू शकत. 2024ला कार्यक्रमात लावणार मराठ्याचे पोरं खानदानी अवलाद येते. तुम्हाला कळेल मराठ्याचे पोरं काय चीज येत आता 2024ला. नाही ते 2-3 दिवसाच्यात आमचे विषय सगळ्याची अंमलबजावणी करून टाका. राजकारण तुम्हाला लक लाभ. सरकारला 4 दिवस देत आहे. 4 दिवसात जर मागण्या मान्य झाल्या तुम्ही राजकीय भूमिका घेणार? नाही, माझं उपोषण सुरू आहे. माझं उपोषण सुरू आहे. मी राजकीय स्टेटमेंटच करणार नाही. मी राजकीय कसलीच भाषा त्यांनी मला समोरून किती बोलले तरी मी त्याचं उत्तर देणार नाही. पण त्याच्यानंतर मग नीटच करणार. मग ज्यांच्या खुमखुम्या आहेत ना सगळ्याच्याच नीट करणार. मग सरकारी आंदोलनं कोणाकोणाचे त्यांच्या बी खुमखुम्या नीट करणार. मग मी सगळ्यांच्याच करणार. मग आता कोणावरच बोलत नाही सध्या. सगळ्याचा हिशोब करतो. मग मला बोलायचंच नाही म्हणलं ना. मी राजकीय भाषाच बोलणार नाही. कोणी उद्या कालपासून माझ्यावर काय टीका केला मी कोणाला उत्तर देत नाही. 4-5 दिवस झाले मी एक शब्दसुद्धा वापरत नाही. एकसुद्धा. मी सरळ भूमिका ठेवलेली. आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. ती जर नाही केली तर पुढे 2024ला माझ्या नावाने आरडायचं नाही भाऊ की हे काय होऊन बसलं. तुमच्या सगळ्यांचे गणितं फेल करणार. फडणवीस किती गणितं लावू द्या सगळे गणितं फेल करणार. कोलमडून टाकणार सगळं. त्यामुळे मी काहीच भाषा वापरत नाही. मला समाजाला राजकारणात जायचं नाही. फडणवीस साहेबांनी आमचा मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करायची एवढंच मला माहिती आहे. आता 2-4 दिवसाच्या आत ही विषय संपवून टाकावं अंमलबजावणीचं. त्याने हे भिजत घोंगडं ठेवू नये. आता ते चेतन सगळ्या चेतन धनगराला कोणाचा अडथळा होता? फडणवीस साहेबाचा अडथळा होता. मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा तेच, दलिताच्या तेच, 12 बलुतेदाराच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे. चालकच ती आहे ना बाबा. जरी ते तुम्हाला दिसतंय हो, तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते आहेत, पण सरपंचाचा काही उपयोग नाही आहे. उपसरपंचच सगळं आखितोय. सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे, पण सगळा कारभार हातात त्याचा आहे. फडणवीस साहेबच सगळं मालक आहे. सरपंचाला काही किंमत नाही. उपसरपंच हातात आहे सगळं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.